आणि आज आपण पाहिला तर नमो चषका मधील परफॉर्मन्स, त्यानंतर रसायनी चषकाचं आयोजन आणि त्या आयोजनामध्ये बक्षीस पात्र हा शिरडोन संघ राहिला। आणि त्यानंतर भव्य मिरवणूक या संघाची आपण शिरडोन नगरीमध्ये पाहिली, कारण क्रिकेटमध्ये देखील शिरडोन गावाचा बोलबाला राहिला। आणि या भव्य मिरवणुकीमध्ये प्रत्येक खेळाडूला मेडल, ब्रँडेड कॅप देऊन मंगेशी वाकडीकर यांच्या वतीने या संघातील प्रत्येक खेळाडूला मोटिवेट करण्यात आलं, त्यांचा गौरव होताना पाहायला मिळाला। 1983 सालची एक ट्रॉफी ती घेऊन मात्र भव्य मिरवणूक या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली। बक्षीस पात्र हा संघ जेव्हा रसायनी ट्रॉफी मध्ये झाला, आजही या स्पर्धेमध्ये या संघाचे पुरस्कर्ते मंगेशी वाकडीकर, सतोजी चौधरी यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेला आज हा संघ आपण पाहता साई एकवेरा श्रीराम शिरडोन संघ, विक्रम मात्रे जितवाई जिते ब संघाचे पुरस्कर्ते, त्यांनाही विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत। पेन तालुक्यातील एक संघ आणि एका बाजूला पनवेल तालुक्यातील संघ। बघा फरक जर आपण पाहिला दोन्ही संघांचं, तर मुंबई गोवा हायवे वरती असणारी दोन गावं आहेत, पेन आणि पनवेल। तर दोन संघामध्ये लढत टॉस जिंकून शिरडोन संघाने प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला। बॉलिंग मार्गावरती पहिल्या षटसाठी गोलंदाज सज्ज झालाय। तेजस चौधरी समोर मयूर मात्रे आणि रोहित मात्रे हा खेळाडू। नॉन स्ट्रायकिंग एंडला पहिला बॉल तेजसचा, पहिला बॉल हात बरोबर हे व्हेरिएशन करणाऱ्या खेळाडूकडे आज भालचंद्र कातकर टीम मध्ये नाही। या संघासोबत असणारा एक आणखीन एक प्रमुख गोलंदाज, परंतु इथे 3 षटकांचे सामने, त्यामुळे बॉलिंग मध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता शिरडोन संघाकडे नाहीये। पहिला बॉल धाव, सेकंड बॉल ओव्हर पिच बॉल, फुल फेस ऑफ द बॅट, ड्राइव्ह करत असताना हा फटका कॉपी बुक स्टाईलने बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार, चौकार। पिकअप शॉट पाहायला मिळाला, अतिशय वेगवान बॅट स्विंग, आणि त्याच वेळेला आपण पाहिला 2 फिल्डर, एक एक्स्ट्रा कव्हर आणि मिड विकेट मध्ये आपण पाहिले थोडासा ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये योगेशला उभा केलं, त्याच्या बरोबरीने लॉंग ऑन मध्ये एक फिल्डर उभा असेल डीप मध्ये, त्यावेळेला मयूरसाठी पुन्हा एकदा इनसाइड आउटचा प्रयत्न होता, बॉलने उंची घेतली आहे, फील्ड डाऊन द बॉल सोपं नाहीये, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने हा झेल पकडणं, सफ लँडिंग बॉल झाला, 2 धावा या चेंडूवरती माला बॅटिंग करताना जितवाई जिते ब संघाला। शिरडोन आणि जिते या दोन संघामध्ये लढत, मागचा सामना रोहित मात्रेने मात्र विजयाच्या उंबरठ्यावरती आणलं। जिते संघाला ट्रॉम्बे संघाच्या अगेन्स्ट त्याने 6 धावा डिपेंड करून दाखवल्या। शेवटचा बॉल लेफ्ट करण्याचा निर्णय ट्रॉम्बे संघाच्या अंगलट आला, क्लीन बॉल झाला, खेळाडू 1 बॉल 2 धावांचं समीकरण असताना, आणि इथे आता तगडं आव्हान आहे शिरडोन संघासमोर। स्विंग अँड मिस, क्या बात आहे, व्हेरिएशन चांगलं राहिलंय, चांगलं व्हेरिएशन दाखवलं गोलंदाजाने। पुन्हा एकदा टर्न केला बॉलला, मयूर त्या ठिकाणी आहेत, त्यांच्यासाठी हा बॉल पहिला। पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करणं तितकं सोपं नाहीये, आणि या पॉवर प्ले मध्ये दमदार गोलंदाजी साकारत असताना गोलंदाज मैदानामध्ये तेजस चौधरी तेजोमय कामगिरी आपल्या टीमसाठी साकारत असताना हा खेळाडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला। 10 धावा धाव फलकावरती बिनबाद, चांगली सुरुवात, बॅकफुटला आले, इनसाइड आउट, कव्हर पॉइंटला फटका, इनफील्डला क्लिअर करत बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर। या ओव्हर मधला तिसरा चौकार, आणि या चौकाराच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना टोटल 14 धावा धाव फलकावरती पण लागताना पहिल्या बिनबाद 14।
या टीमकडे आपण जर पाहिलं प्रमुख गोलंदाज आहेत, ज्यामध्ये अंकित, प्रतीकेश ची गोलंदाजी नेहमी चर्चेमध्ये राहिली. आता इथून मात्र पुढच्या 2 षटकामध्ये कमीत कमी धावा खर्च करावा लागतील. या सामन्यामध्ये जिते संघासमोर बॉलिंग करताना शिरोडोन संघाला क्षमता आहे या टीमकडे कमबॅक करणं. हे नेहमी शिरोडोन संघाच्या माध्यमातून पाहिलं, कारण समोर देखील तितकाच तगडा संघ त्या संघासमोर यावेळेला कमबॅक कोणत्याही परिस्थितीमध्ये करावं लागेल. रोहित मात्रे हा खेळाडू आता स्ट्रायकिंग एंडला आलाय. फर्स्ट ओव्हर कंप्लीट 14 धावा फलकावधी. सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती आलाय अंकित वाजेकर, संकट मोचक गोलंदाज शिरोडोन संघाचा. या मॅच मध्ये त्याला कमबॅक करावं लागेल. अनेक वेळा जेव्हा संघामध्ये संकट आलं तेव्हा मात्र अंकित वाजेकर हा खेळाडू संघासाठी संकट मोचक म्हणून बनला. तर या मॅच मध्ये त्याला कमबॅक करणं गरजेचं राहील, कारण पहिल्या ओव्हर मध्ये 14 धावा आल्या. पहिला बॉल ओव्हर पिच मिड ऑफ मध्ये फटकेले, डीप मध्ये बॉल जाणार नाही, कारण 30 सर्कलच्या आतमध्ये बॉलला थांबवलं. चांगली फिल्डिंग, गुड फिल्डिंग प्रतीकेश च्या माध्यमातून पाहिली. 1 रन या बॉल वरती मिळाली. विकेट हवाय. पहिला ब्रेक थ्रू जर का मिळाला तर नक्कीच थोडासा कॉन्फिडन्स लेवल वाढेल फिल्डिंग करताना. साई एकविरा शिरोडोन, श्रीराम शिरोडोन या संघाचा, त्यामुळे ब्रेक थ्रू हवाय फिल्डिंग करताना शिरोडोन संघासाठी. मयूर मात्रे हा खेळाडू ज्याने 3 चौकार मारले, 2 धावा देखील त्याच्या बॅटमधून पाहिल्या. तो खेळाडू क्या बात आहे, कमालीचं व्हेरिएशन. मी मगाशी म्हटलं हाच खेळाडू, हा गोलंदाज संकट मोचक आहे शिरोडोन संघाचा. आणि यावेळेला कमबॅक करत असताना डॉट बॉल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. सेकंड ओव्हर नंतर मात्र पॉवर प्लेचं बंधन हटवलं गेलं, त्यामुळे डीप मध्ये फिल्डर तुम्हाला पाहायला मध्ये लॉंग ऑन, एक्स्ट्रा कव्हर. त्याच वेळेला आपण पाहिला वाडिश लॉंग ऑन, मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर आहे मयूरसाठी. वन्स अगेन मिड विकेट मध्ये हा फटका पाहायला मिळाला. वेगवान स्ट्रोक होता, त्यामुळे 1च रन या बॉलवरती मिळेल. रोहितने स्वतःकडे विश्वास दाखवला, स्ट्राईक घेतले. पहिल्या लढतीमध्ये रोहित 0वरती बाद झाला, परंतु मागच्या सामन्यामध्ये ऍज अ बॉलर म्हणून त्याची भूमिका महत्वाची राहिली. आपल्या संघाला त्याने विजय संपादित करून दिला. परंतु या मॅच मध्ये अंकित वाजेकर सारखा एक संकटमोचक गोलंदाज सामन्यामध्ये कमबॅक करतोय. त्याने आतापर्यंत 3 चेंडू फेकले, फक्त 2 धावा खर्च केल्या. पुढच्या 3 बॉल मध्ये जर का एखादा विकेट मिळाला तर दबाव जिथे संघावरती राहील. त्यामुळे अंकितचं हे षटक फार महत्वाचं आहे. फुल टॉस वरती फुल टोल वसूल करणारा गुडघा टेकून हा फटका सजवला मिड विकेटच्या बाहेर. षटकार इरादे लाख बनते हैं, बनकर टूट जाते हैं, लेकिन शिर्डी वही जाते हैं जिन्हें साई बुलाते. ओम साईराम. चांगलं संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकलं. षटकारानंतर मात्र आता टीम मॉडेल जवळजवळ 5-6 खेळाडू एकत्र आले अंकितला मार्गदर्शन करत असताना. खरं तर हा बॉल चांगला होता, परंतु फटका त्याही पेक्षा सुंदर रोहितचा पाहिला. गुडघा टेकत त्या ठिकाणी फटका सजवला, बॉलच्या पिचिंग पर्यंत गेले, फुलटॉस मध्ये कन्वर्ट केला, प्रॉपर टायमिंग झालं. त्यामुळे टायमिंगच्या आधारावरती हा षटकार मिडविकेटच्या दिशेने पाहिला. 6 धावा या फटकावरती मिळाल्या. टोटल धावसंख्या धाव फलकावर तब्बल 22-22 विदाउट लॉस. 1.4 चेंडूंचा खेळ संपला. कमबॅक करावा लागेल या मॅच मध्ये. शिरोडोन संघाला एखादा विकेट हवाय. अंकित वाजेकरने जर का इथे ब्रेक थ्रू मिळवून दिला तर या सामन्यामध्ये कमबॅक होईल. त्यामुळे कमबॅक कोणत्याही परिस्थितीमध्ये करायचं आहे शिरोडोन टीमला. तर एका बाजूला टार्गेट बनवायचं, जिथे टीमला मोठं टार्गेट सेट करतात. रोहित हा खेळाडू एक चांगला जेन्युइन ऑलराऊंडर या संघाचा. स्ट्रायकिंग एंडला याही वेळेला खोला टाकला, ऑन साईडला हलक्या हाताने ड्राईव्ह करत असताना सेकंडचा कॉल रिस्क घेते. विकेटची संधी आहे, टार्गेट रोहितला केलंय. क्विक थ्रो पाहिला आणि त्या ठिकाणी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. इरवाडी गावचे क्रिकेटला धर्म मानणारे आमच्या आदरणीय अविनाश मामा पाटील मध्यरात्री झाली असताना देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचं देखील मनापासून स्वागत आम्ही या ठिकाणी करतोय. जिथे विपक्ष शिरोडोन हा तर विद्यमान सामना 24 धाव फलकावरती आहेत. या मॅच मध्ये कमीत कमी धावसंख्या ते रोखाच्या, जिथे टीमला बॉलिंग करताना शिरोडोन टीमला स्विंग अँड मिस हा टप्पा अतिशय योग्य होता. मागचे काही बॉल फुलर लेन पाहिले, त्याच्यामध्ये आक्रमण होताना पाहायला मिळालं, परंतु यावेळेला गुडलेन पण बॉलला कट केला, त्यामुळे हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. सेकंड ओव्हर कंप्लीट. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना जिथे ब संघाची धावसंख्या धाव फलकावरती बिनबाद
24 24 धावा 12च्या सरासरीने 24 आला म्हणजे या ओव्हरमध्ये 10 धावा खर्च केला. अंकितने कमबॅक करून दिलंय. आता एक षटक बाकी आहे. या षटकामध्ये देखील कमबॅक करावं लागेल शिरडोन टीमला. जर का धावा 40 प्लस झाल्या तर मात्र पाठलाग करताना शिरडोन संघाकडे बॅटिंग ऑर्डर नक्कीच चांगली आहे, परंतु जर 40 प्लस धावा आल्या तर मात्र नक्कीच दबाव वाढेल. तर इथे हे षटक फार महत्वाचं राहील आणि या षटकामध्ये आय थिंक प्रतिकेशच येईल बॉलिंग मार्कवरती किंवा गोलंदाज असेल. या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती शिरडोन संघाचा प्रतिकेश वाजेकर मेडन षटक टाकलं होतं त्यांनी रसायनी ट्रॉफी मध्ये एखाद्या नाईट स्पर्धेमध्ये. आता याही वेळा आपली गुणवत्ता, आपलं कौशल्य, आपलं नैपुण्य त्यालाही सिद्ध करावं लागेल. कारण शिरडोन म्हटलं की संघर्षाचा वारसा जपणारा हा गाव. आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके यांच्या पदस्पर्शाने पुण्यवान झाली भूमी. तर या खरं तर मॅच मध्ये संघर्षमय कमबॅक शिरडोन संघाकडून प्रतिकेशच्या माध्यमातून पाहायला मिळेल का? कारण समोर तगडाच प्रतिस्पर्धी आहे. जिथे समोर मयूर म्हात्रे असेल 24वा धावफलका वर्ध्यात. नेक्स्ट बॉल पहिला चेंडू या ओव्हर मधला हलक्या हाताने खेळले, घाई झाली आहे. रनिंग कॅचचा प्रयत्न, जजमेंट चुकलं आणि त्याचा फायदा निकेश कडून चूक झाली. चौकार वेळेला बॅटिंग करताना जिथे ब संघाला 28वा धावफलका वर्ध्यात. बघा पहिल्याच बॉलवरती संधी निर्माण झाली होती. ब्रेक थ्रू मिळाला असा जर का हा झेल टिपला असता त्या ठिकाणी निकेशने. प्रयत्न चांगले होते कारण समोरच्या दिशेला झेल पकडणं तितकं सोपं नाहीये आणि हा प्रयत्न निकेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. धावांची गती कमी करावी लागेल. धावसंख्येचा वारू जो मागच्या काही बॉलमध्ये उधळलाय त्याला मात्र तुम्हाला लगाम लावावा लागेल. संतोष चौधरी लॉंगर मध्ये उभ्या. टेन्शन त्यांना देखील आहे या मॅच मध्ये. काय होईल या सामन्याचं? शिरडोन की जिथे सुपर 6 मध्ये दुसरा संघ कोणता क्वालिफाय होईल? इथे मिस टायमिंग आहे. डीप मध्ये पुन्हा एकदा फिल्डर लास्ट मोमेंटला बॉलला थांबवण्याचा निर्णय घेतला. योग्य कॉल, परंतु 2 धावा रोखता येणार नाही. 2 धावा आल्या या बॉलवरती. चांगली बॉलिंग. कदा मी मगाशी म्हटलं प्रतिकेश वाजेकर हा देखील एक चांगला कटर बॉलर आहे. त्याच्याकडे आहे व्हेरिएशन. सेकंड रन देखील मागच्या बॉलवरती मिळाली. टोटल धावसंख्या आपण जर पाहिली 30. आता आपण धावफलकावरती अजून 4 बॉल बाकी आहेत. पहिल्या विकेटसाठी चांगली भागीदारी. एकही विकेट शिरडोन संघाला मिळालेला नाहीये. पुन्हा एकदा स्विंग आणि मिस. परत एकदा कमबॅक प्रतिकेश वाजेकर या खेळाडूचा. 3 बॉल पेंडिंग आहेत. मयूरला डॉमिनेट केलं मागच्या बॉलवरती. प्रतिकेश वाजेकर या गोलंदाजाने ग्रेट कमबॅक. डेथ ओव्हर मध्ये जितके जास्त डॉट बॉल फेकता येईल तितका प्रेशर प्रतिस्पर्धी संघावरती वाढेल. आणि यावेळेला आपण जर पाहिलं प्रतिकेशला मोटिवेट केलं जाय. या संघाचा हा ट्रम्प कार्ड आहे. सातत्याने आपण पाहिलं अडचणीच्या कालखंडामध्ये या गोलंदाजाने चमकदार कामगिरी केली आणि इथे येणारे पुढचे 3 बॉल फार निर्णायक असेल शिरडोन संघासाठी. आणि ही जबाबदारी प्रतिकेशकडे आहे. त्याच्याकडे असणारा प्रदीर्घ कालचा अनुभव, त्याच्याकडे असणारा कॉन्फिडन्स सांगून जातो हा खेळाडू कमबॅक करून देईल आपल्या संघाला. तर एका बाजूला बिनबाद ही जमेची बाजू राहिली. लो फुल टॉस बॉल. चांगला बॉल टाकला म्हणावा लागेल कारण इथे मोठा फटका त्या ठिकाणी कॅपिटलाइज करता आला नव्हता फलंदाजाला. त्यामुळे आणखीन एक डॉट बॉल. मगाशी म्हटलं हा खेळाडू मॅच्युअर्ड झालाय, त्याच्याकडे क्षमता, तो कमबॅक करू शकतोय. आणि इथे मात्र आपण पाहिला हा डॉट बॉल. आणखीन 2 बॉल बाकी आहेत. निर्णायक 2 चेंडू. जर का आणखीन डॉट बॉल आले तर मात्र प्रेशर जिथे संघावरती राहील. प्रत्येकेचा पुढचा चेंडू तोही महत्वाचा आहे. पॅड लाईन मध्ये टाकलाय. लाऊड ऑफी झाली होती. रोहितने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. 1 रन लेग बाईच्या स्वरूपात या बॉल वरती मिळाले. आता शेवटचा बॉल 31 धावा. प्रेडिक्ट केलं होतं किमान 40 प्लस धावा झाल्या तर दबाव वाढेल, परंतु आता 40च्या कमी धावा होतील. जर इथे षटकार चौकार आला तरी देखील 40 रन होऊ शकत नाहीये. परंतु शेवटचा बॉल देखील जर का सिंगल डबल किंवा डॉट टाकला तर आणखीन दबाव जिथे संघावरती राहील. त्यामुळे आता प्रतिकेशचा हा चेंडू फार महत्वाचा राहील कारण समोर रोहित म्हात्रे हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आहे. 31 रन ऑन स्कोर कार्ड. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 24 होत्या. या ओव्हरचा पुढचा बॉल शॉर्ट ऑफ लेन. मिस टायमिंग आहे. सेकंडचा कॉल. फेकी चांगली. फक्त 1 रन. क्या बात आहे. प्रतिकेशने कमबॅक करून दिलाय. फक्त 8 धावा खर्च केल्या ओव्हर मध्ये आणि पहिल्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना जितू आई जिथे ब संघाची धावसंख्या धाव फलकावरती
बिन बाद 32. आता येणाऱ्या 18 बॉल मध्ये सुपर 6 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी शिरोडोन संघाला बनवायचे 33, तर एका बाजूला सुपर 6 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी जिथे संघाला धावा रोखायच्या त्या ठिकाणी तब्बल 33. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला. आपण या ऐकूया समुद्र संगीत डीजेच्या माध्यमातून. जिथे संघाने बॉल घेतलाय तो बॉल द्यायचा आहे आमच्या आयोजकांपर्यंत. थँक्यू सो मच रोशन पाटील सर. मैदानाच्या आतमध्ये 33 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 11.00च्या सरासरीने धावा जमवायच्यात. व्यासपीठावर थोडीशी शांतता पाळायची आहे. अंतिम मॅच आहे, सुपर 6 साठी मॅच आहे. रोमांचक सामना पाहायला मिळतोय. खेळाडू कक्ष आहे तो शिरोडोन संघासाठी आहे. जिकडे खेळाडू कक्षामध्ये शिरोडोनचेच खेळाडू दिसतील. खेळाडू कक्षामध्ये संपूर्ण शिरोडोन संघाचे खेळाडू दिसतील. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. रोशन पवार आणि निकेश चौधरी. गोलंदाजी मार्कवर मयूर म्हात्रे. पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम ऑन, गेम स्टार्ट. पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज मयूर. पहिल्याच बॉल बॅटची कडा. रोशन शांत पवित्र खेळावं लागेल. 11.00च्या सरासरीने धावा करायच्या या मॅच मध्ये. रोमांचक सामना. सुपर 6 साठी कोणता संघ या ट्रॉफीचा हकदार ठरेल यासाठी ही मॅच रंगताना पाहायला मिळते क्रीडांगणावर. या मॅचचा मनमुराद आनंद घेत असताना मंगेश दादा वाकडीकर आणि संपूर्ण त्यांचा फॅन फॉलोअर पाहायला मिळतोय. जबरदस्त मॅच क्रीडांगणाच्या आतमध्ये रंगताना. पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज. राऊंड विकेटने इथे वेगाने टाकला होता चॅनल मध्ये बॉल. त्याला प्रत्युत्तर डायरेक्ट हिटचा प्रयत्न. मोठा धक्का लागला बॅटिंग करत असताना. आई एकविरा श्रीराम शिरोडोन संघाला. डीजे साई एकविरा संघाला पहिला ब्रेक थ्रो. गोलंदाजी खूप चांगली होते मयूरची. मागील मॅच मध्ये देखील कमी धावांचं षटक फेकलं होतं. या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले 3ऱ्या क्रमांकावर योगेश चौधरी.
शांत पवित्र धारण करावं लागेल. निकेश प्रमुख खेळाडू या संघाचा, त्याला सावध पवित्र धारण करावं लागेल. गोलंदाजी खूप चांगली होताना पाहायला मिळते. आतापर्यंत वर्चस्व गोलंदाजीचं राहिलंय, जिथे संघाच्या मागील मॅच मध्ये देखील याच गोलंदाजांनी सुवर्ण षटक फेकलं होतं. अवघ्या 7 धावा खर्च केल्या होत्या ट्रॉम्बे संघाच्या अगेन्स्ट. या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल. दुसऱ्या बाजूने 33 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना निकेशला पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न असेल. पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज. राऊंड विकेटने लेफ्टी वर्सेस राईटी बॅटल मैदानच्या आतमध्ये. इथे मात्र वेगाने टाकला होता, अगदी झपकन बॉल निघून यष्टरक्षकाच्या हातामध्ये, रोहितच्या हातामध्ये बॉल विसावला. डॉट बॉलची होते सांगता. जेवढे बॉल डॉट खेळणार तेवढा दबाव वाढेल या मॅच मध्ये. मागची मॅच देखील खूप रोमांचक पाहायला मिळाली. 1 बॉल 2 धावा असताना रोहितने धावा डिपेंड केल्या होत्या. या मॅच मध्ये देखील धावा 33 करायच्या आणि P1च्या षटकामध्ये अक्षरशः चाचपडताना खेळताना पाहायला मिळतो निकेश चौधरी. निकेश साठी पुढचा बॉल. इथे आडव्या बॅटने बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. प्रोटेक्शन आहे डाऊन दी बॉल. एकच धाव, एकेरी धावेवर समाधान मानावं लागेल. या 1च्या स्वरूपात स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय तो 1 या धावसंख्येवर. संत गतीचा खेळ मैदानच्या आतमध्ये चालू असताना हिटिंग करावी लागेल. 33 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आक्रमकता करावी लागेल. मोठे फटक्यांची नितांत गरज आहे. योगेश चौधरीला आता विकेट खेचावे लागतील. जिंकायचं असेल तर लढावं लागेल. लढाई वृत्ती, संघर्ष आणि संघर्षाचा शंखनाद करणारी फटकेबाजी करावी लागेल. अपेक्षा देखील असेल आता मात्र संपूर्ण शिरडोन वासियांना या मॅचची. इथे फुल टॉस, स्क्वेअर लेगला टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. धक्का नंबर लागला टीमला. बॅटिंग करत असताना दुसरा योगेश चौधरी आउट. मध्ये 2 विकेट प्राप्त केल्यात. या पट्ट्याने गोलंदाजी खूप चांगली आहे. अगदी प्रोटेक्शन ज्या दिशेने लावला त्या दिशेला झेल टिपला गेला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. प्रतिकेश संयमी खेळ करावा लागेल या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर शिरडोन संघाला. तर दुसऱ्या बाजूने गोलंदाजी अप्रतिम वाकडण्यात जोगणारी गोलंदाजी मैदानच्या आतमध्ये चालू असताना प्रभावित केलंय या गोलंदाजाने. मयूरच्या नावाची चर्चा नेहमीच आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळाली. पहिल्या कासरबडच्या गोलंदाजाने चमक दाखवली होती या मॅच मध्ये. सार्थकने षटक फेकलं होतं. चांगलं गोलंदाजी त्याची देखील पाहायला मिळाली. या मॅच मध्ये देखील मयूर म्हात्रे नावाचं वादळ गोंगवायला सुरुवात झाली आहे. सुंदर षटक आतापर्यंत पाहायला मिळालं आणि झेल देखील टिपला होता स्क्वेअर लेगला. प्रत्याने सुंदर झेल टिपला गेला. पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज. इथे फटका लॉंग ऑन मध्ये. प्रोटेक्शन आहे. 1 रन कंप्लीट. सिंगल धाव वेगाने कंप्लीट केली झाली. 1 षटकाचा खेळ संपन्न. स्कोर बोर्डला धावसंख्या जोडली गेली आहे 2 बाद 2 डीजे. .50च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू दिसतील. बाकीच्या संघातले खेळाडू दिसले तर 2 धावांची पेनल्टी याची देखील दखल घ्यायची आहे. खेळाडू कक्षामध्ये फक्त शिरडोनचेच खेळाडू दिसतील. अन्यथा दुसऱ्या संघाचे खेळाडू दिसले तर 2 धावांची पेनल्टी आहे.
रोहित म्हात्रे षटकासाठी. सौरभला इन्व्हाइट केलंय दुसऱ्या षटकासाठी. खेळाडू कक्षामध्ये फक्त शिरोडोनचे खेळाडू असतील, अन्यथा 2 धावांच्या पेनल्टी सामोरे जावं लागेल. इथे फटका चांगला आहे, स्लॉट मध्ये बॉलला पाठवलाय, मिड विकेट कॉऊ कॉर्नरच्या वरतून 6 धावांसाठी पार्किंग प्लॉट मध्ये. सहा धावांसाठी पाहायला मिळालाय. सौरभला टार्गेट केलं गेलंय. मागील मॅच मध्ये देखील या खेळाडूवर तब्बल 28 धावा घेतल्या होत्या. या मॅच मध्ये देखील सुरुवात तशीच झाली आहे. 33 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना जिंकण्यासाठी धावा अजून करायच्या. त्या येणारे 11 बॉल 25 धावांची गरज. निकेश पाटील आमच्या समवेत जोडले गेलेत गुणलेखकाच्या भूमिकेत. इथे अजून एक तडाखा, लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन आहेत आणि अप्रतिम टिपला झेल आणि संपलाय प्रतिकेशचा खेळ. धक्का नंबर लागलाय बॅटिंग करत असताना दुसरा शिरोडोन संघाला. सोपे होईल सर्व काम. बोला साई बाबा की. प्रचंड प्रतिसाद. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल झालाय प्रभाकर. 5व्या क्रमांकावर प्रभाकर टकले एक विस्फोटक खेळाडू म्हणून जाणला जातो या संघामध्ये आणि नेहमीच मोठमोठ्या स्पर्धांमध्ये सातत्य या खेळाडूने टिकून ठेवलाय. 25 धावांची आवश्यकता अजूनही. फुलटॉस होता, दिशा दिल्या बॉलला, कार्पेट लगेचचा फटका, बॉल क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि एकच धाव येताना पाहायला मिळते. एक धाव खूप महत्वाची आहे शिरोडोन संघासाठी आणि या एकेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय तो. 9 या धावसंख्येवर अजूनही जिंकण्यासाठी येणारे बॉल असतील 9 आणि धावा करायच्या त्या 24. निकेशला आक्रमण करावं लागेल. एखादा बिग हिट या मॅच मध्ये आणू शकतोय शिरोडोन संघाला. चांगली मॅच रंगताना पाहायला मिळते या मैदानावर. पुढचा बॉल निकेश साठी. इथे बॅटची कडा, क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट खूप चांगला आहे. बॉलला स्वतःला खाली बसला आणि बॉलला अडवलाय. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. सौरभ कमबॅक करतोय या मॅच मध्ये. कमालीची फटकेबाजी केली होती प्रत्येकीशने. माझं त्याच्यानंतर प्रत्युत्तर. बारी बारी सबकी बारी. यानंतरच पलटवार जितवाय जिते संघाचा सुंदर खेळ चालू आहे. रात्रीचे 3 वाजून 7 मिनिटं झालेत आणि या मॅचचा मनमुराद आनंद घेत असताना प्रेक्षक राजा. इथे आडव्या बॅटने बॉलला पाठवलाय. स्क्वेअर लेग रीजन कडे प्रोटेक्शन आहेत. बॅकअप करा, पाल मिळते. 2 क्षेत्ररक्षकांना हुलकावून देत बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. हा बॉल खूप महत्वाचा आहे. धावसंख्या धावफलकावर जोडली गेली ती 15. आता जिंकण्यासाठी 7 बॉल
आणि धावा करायच्या आहेत त्या 13 धावा आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आदरणीय मंगेश दादा वाकडीकर यांच्या माध्यमातून. प्रत्येक षटकारांसाठी बक्षिसांची खैरात. आणि मंगेश दादा म्हटलं की एक दमदार व्यक्तिमत्व, शिरडोन संघाला नेहमीच ते पुरस्कृत करत असतात. साई एकविरा श्रीराम शिरडोन संघ मैदानाच्या आतमध्ये 6 बॉल आणि 20 धावांची गरज. आणि मंगेश दादा वाकडीकर त्याचबरोबर संतोष चौधरी यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. 3 षटकार ठोकले तर टोटल 3000 रुपये कॅश प्राइज. 6 बॉल आणि 20 धावांची गरज. रोमांचक सामना, या मॅचचा मनमुराद आनंद घेत असताना मंगेश दादा वाकडीकर त्याचबरोबर आमच्या रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य संतोष चौधरी सर आणि अध्यक्ष रायगड समालोचक असोसिएशन मंगेश दादा वाकडीकर या नावाचा नेहमीच डंका पूर्णपणे रायगड ठाणा भिवंडी मध्ये गाजत असतो असे एकमेव व्यक्तिमत्व मंगेश दादा वाकडीकर. 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. दोन्ही संघ हार मानायला तयार नाही या मॅच मध्ये. अंतिम षटकासाठी गोलंदाजी मार्कवर रोहित म्हात्रेला प्राचारण करण्यात आलंय. चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथून मागील मॅच मध्ये देखील याच गोलंदाजाने 6 धावा डिपेंड केल्या होत्या मॅच मध्ये. कलाटणी लावणारे षटक की दुसऱ्या बाजूला प्रभाकरची आग ओकणारी फलंदाजी. आता ह्याकडे देखील लक्ष वेधलं असेल. एका बाजूला जिते तर दुसऱ्या बाजूला शिरडोन. पुढे सरसावत फटका खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न चालवलाय, नकार दिलाय निकेशने. 1च धाव. आता 5 बॉल 19 ची गरज. जितके डॉट बॉल पर्सेंटेज फेकतील तितकाच कमबॅक जितवाय जिते संघाचा. एखादा बिग हिट या मॅच मध्ये शिरकाव करेल. चांगली बॅटिंग करावी लागेल. खूप चांगलं बॅटल रंगताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण वारंवार चेंज केलं जातं. समोरचा देखील संघ बलाढ्य असल्यामुळे डाव्या हाताचे खेळाडू विस्फोटक म्हणून सातत्याने ओळखले जातात. निकेशला आज कारनामा करावं लागेल. या 12 नगरीमध्ये चांगल्या खेळाची गरज आहे शिरडोन संघाला. पुढचा बॉल निकेशसाठी इथे भिरकावून दिलाय. स्क्वेअर लेगच्या वरतून धाडलाय. 6 धावांसाठी 12 खाडीमध्ये नदीमध्ये गेलाय बॉल. थँक्यू डीजे. बॉल पुरवायचे आहेत. बॉल गेलाय 12 खाडीमध्ये पोहण्यासाठी. आता 4 बॉल धावा करायच्या जिंकण्यासाठी 13. मॅच मध्ये रोमांचकता. एक मोठा फटका या मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळतोय. आणि एखादा डॉट बॉल आला तर वरचढ ठरायला पाहायला मिळेल जितवाय जिते संघ. अजूनही टॉच मैदानाच्या आतमध्ये बॉल येतो आहे. म्हणजे किती आवड आहे खेळाची पहा. प्रेक्षक राजा अजूनही मॅच पाहण्यासाठी इथे उभा आहे. 4 बॉल त्यांना पाहायचे ते चौकार षटकार, त्यांना पाहायचे ते डॉट बॉल. आणि त्याचाच मनमुराद आनंद घेत असताना पाहायला गेलं तर स्क्वेअर लेगला संतोष दादा गेले होते बॉल आणायला. आणि क्रिकेटवर तितकंच प्रेम त्यांच्या साथीला प्रभाकर पाटील होते. इथे अजून एक तडाखा पाहायला मिळतोय. निकेश ऑन द फायर नाव. दुसरा येतोय बॅक टू बॅक षटकार. कडक. टार्गेट केलं या मॅच मध्ये. चांगली बॅटिंग निकेश करतोय. साई एकविरा श्रीराम शिरडोन संघासाठी
आता रामाचा धावा करतोय कौस्तुभ या मॅच मध्ये जिंकायचंय शिरोडोन संघाला आणि मंगेश दादांचे खंदे समर्थक म्हणून त्याला ओळखलं जातो. सातत्याने आम्ही त्याचे स्टेटस पाहत असतो व्हॉट्सअपला. एक होतकर व्यक्तिमत्व म्हणून त्याला ओळखलं जातो. 3 बॉल जिंकण्यासाठी धावा करायचे त्या आता या मॅच मध्ये 7 धावांची आवश्यकता. पारड जड झालंय आता मात्र शिरोडोन संघाचं. इथे बॉल दिशा भरकटताना पाहायला मिळतोय. दिशा भरकटली की दशा व्हायला वेळ लागत नाही. या मॅच मध्ये आता अवस्था खराब झाली. अजून या सामना बॅलन्स आहे. रोहितला मागची मॅच आठवावी लागेल. 6 बॉल 6 धावा डिपेंड करणारा गोलंदाजावर अशा प्रकारचे मोठे फटके येणं आणि त्यानंतर त्याचा आत्मविश्वास कुठेतरी भरकटताना पाहायला मिळतोय. मात्र या मॅच मध्ये तसं न करता त्याला होप्स देण्यासाठी त्यांचे खेळाडू आता त्याच्या जवळ जातात की अरे बाबा चांगल्या लाईनवर गोलंदाजी करायची आहे. तर दुसऱ्या बाजूला निकेशला एकच करायचं आहे. एका फटक्याने काम फिनिश करायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने रोहितला इथे डॉट बॉल फेकायचे आहेत. कमाल धमाल सर्व काही या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. सामन्यामध्ये रोमांचकता कधी जितो आई जितोच्या बाजूने तर कधी शिरोडोनच्या बाजूने. इथे बॅटची कडा आतली पाठीमागे प्रभाकरचा रन घेण्याचा प्रयत्न नकार दिलाय निकेशने. स्वतःवर विश्वास ठेवणं ही खूप मोठी बाब आहे आणि स्वतःवर भरोसा दाखवलाय तो शिरोडोन संघाच्या फलंदाज निकेशने. 2 बॉल 6 धावांची गरज. अजून 1 बॉल डॉट आला ना तर या मॅच मध्ये मजा येईल. दोन्ही संघ हार मानायला तयार नाही. मॅचची रोमांचकता आणि चित्त थरारक सामना मन मुराद आनंद घेताना संपूर्ण क्रीडा रसिकांचं पुनर्ष एकदा वेलकम. दबाव टाकायचा आहे. दुसऱ्या बाजूने मोठा फटका. 2 बॉल पाहायला गेलं तर निकेश पाटील सर एका फटक्याचं काम आहे आणि एका बाजूने पाहायला गेलं तर रोहितने हा बॉल डॉट टाकला तर या मॅच मध्ये प्रेशर येताना पाहायला मिळेल. आता कुकरच्या सिट्या वाजतील. एखादा डॉट बॉल आला तर जितो आई जिथे संघाचं वर्चस्व. एखादा बिग हिट या मॅच मध्ये शिरोडोन संघाने सुपर 6 मध्ये प्रवेश आणि अगदी शिरोडोन संघाने जलवा दाखवला.